अद्वैत आलाय गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सौरभ आणि त्याच्या साथीने अभिलाष ऑन स्ट्राइक. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अभिलाष पाटीलचा. डॉट बॉलने ते मात्र सुरुवात केली आहे गोलंदाज अद्वैतनं. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये T6 साईराज कुडूस विपक्ष डॉक्टर 11. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट काढला गेलाय. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल अद्वैतच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती पॉवर हिटर फलंदाज अभिलाष पाटील. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला समोर स्टँड इन डिलिव्हर अभि पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपण पाहतोय. 6 धावे टीमचं खातं खोललं जाईल. बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि धावा आले त्या 6 धावेने टीमचं खातं खोललं जाईल. नेक्स्ट बॉल अद्वैतचा अभि पाटील साठी. इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॉल खाली चुकी होणार नाही. विकेट आली अभि पाटीलची 6 या धावसंख्येवरती. सहा या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय T6 साईराज कुडूस या संघाला. नवीन फलंदाज इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. साजिद आलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला आलेल्या संघाने विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधा, कारण या स्पर्धेचा आज फायनल डे शेवटचा दिवस आहे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे आमच्या आयोजन कमिटीला. साजिद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साजिदची जबाबदारी आता प्रामुख्याने महत्वाची असेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा दाफळकरती जोडले गेले एकंदरीत 6 या धावसंख्येवरती. अद्वैतचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो यावेळेला बॅटचा फ्लो ओपन केलाय. नेत्रदीपक फटका आल्या साजिद आपला हा खातं खोलत असताना षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 6च्या साह्याने 12 धावा या धावफळकावरती जोडल्या जातात. क्लास फटका होता साजिदचा. गतीचा योग्य फायदा उचललाय. नेक्स्ट बॉल ओ यावेळेला गुड लेंथ वरती होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होईल समाप्ती. 2 षटकार आले. अभिच्या पाया बॅट मधून एक आला आणि त्यानंतर साजिदने एक लगावलाय. 5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून पाहतोय गोलंदाजी करत असताना अद्वैत. शेवटचा अंतिम बॉल साजिद करिता. यावेळेला देखील पाहिलं तर एष्टांवरून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. गोरसे हे संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलाय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या सावरुळी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आणला गेलाय. सौम्य आलाय गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटर सौरभ. पहिल्या षटकामध्ये टीम कुडूस संघाने 12 धावा जमा केल्यात. T6 साईराज कुडूस हा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय.
पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने सौरभच्या विपक्षात. मिस टाइम स्ट्रोक आहे, टॉपेज आहे, फटका फसला गेलाय, सहज सोपा झेल टिपला जाईल. सौरभ बाप महत्वाची विकेट. काही शलाक फलंदाजीसाठी ओळखला जातो, जाणला जातो. अशा स्थितीमध्ये तो बॅटिंगला आलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आहे, लॉंग ऑफ आहे, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर बॉल. खेळाडू कक्षामध्ये बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. टीमची धावसंख्या भरारी घेत असताना 18 धावा. कैश आले आणि पहिल्याच बॉलवरती नाही षटकार लगावलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18. तिन्ही षटकार आलेले आहेत आणि 18 धावात षटकारांच्याच बदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळेला देखील बिग हिट केलाय. टीमची धावसंख्या असेल 24 म्हणजे 4 षटकार. चोवीस धावा. या 24 धावा आपण षटकारांच्या मदतीनेच पाहतोय. डील केली जाते षटकारांमध्ये. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ठेवली गेली आहे. षटकारांच्या हॅट्रिक वरती फलंदाज कैश. अकूट टप्प्याचा बॉल या वेळेला पूल केलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली. चुकी होणार नाही. या विकेट आली आहे तिसरी. कैश बाद. पूर्ण झालाय. आतापर्यंत 10 बॉल झालेत आणि 10 बॉल मध्ये पाहिलं तर 4 षटकार आणि 3 विकेट झालेत. सिंगल डबल घेतली गेली नाहीये. फक्त षटकारांमध्ये डील केली गेली आहे. एक बाजूने विकेट झालेत, एक बाजूने धावसंख्या देखील खूप चांगली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 24. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 24. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. आक्रमण तडाखा. हा बॉल देखील पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला जुना चेंडू द्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा. इथून पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. या 30 धावा आपण पाहिल्या ना तर मग षटकाराच्या स्वरूपामध्येच आलेले आहेत. या डावामध्ये एकंदरीत 5 षटकार लगावले गेले आणि या 5 षटकारांच्या मदतीनं टीमची धावसंख्या T6 स्पोर्ट्स कुडू संघाची जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. महेश आल्याबरोबर त्यांनी षटकार लगावलाय. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. यावेळेला देखील फ्लिक केला ऑन साइडला. अगदी पाहिलं फाईन क्षेत्राच्या बाहेर बॉल निघून गेला. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. सर्वांना एक विनंती असेल आणि सूचना देखील असेल. जो आपला मुख्य रस्ता आहे वाडा वासिंद
या रस्त्याला आजच्या दिवसामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कारण तिळशाला यात्रा सुरू आहे. त्यामुळे विनंती असेल, आपण ज्या वेळेला रोडवरती गाडी घेऊन जाल त्यावेळेला दोन्ही बाजूने पहिलं निरीक्षण करा, मगच गाडी रस्त्यावरती टाका. विनंती असेल आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं, कारण मोठ्या संख्येने भाविक मंडळी त्या ठिकाणी पोहोचत आहेत. कोणाला कुठल्या प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. बॉलर काय तनिष आलाय बॉलिंग करण्याकरिता तिसऱ्या षटकामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली 34 धावा. 2 षटकाच्या अखेरीस पहिला बॉल तिसऱ्या षटकातील. फुलटॉसला टोल केलाय. 6 धावांसाठी डिप्पी विकेट क्षेत्राच्या बाहेर मिळतील 6 धावा. ठोकलाय षटकार. इथे मात्र आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला तनिक्षने आणि आमंत्रण स्वीकारले 6 धावांसाठी. 6 धावे टीमची धावसंख्या दाखल करते 40 धावा. कुडूस संघाची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला समोर उडवल्या बॉलला 20 मध्ये फ्लॅट षटकार जाईल. इथे मात्र आक्रमकतेचं क्रिकेट. आणखी एक 6 धावा. रेकॉर्ड झालाय या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये विशेषतः 46 धावा धावफलकावरती आहेत आणि 46 धाव्यामध्ये एकही सिंगल आणि डबल आलेली नाही. या षटकार आणि चौकारांचा पाडा बोलला गेलाय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती लॉंग ऑनला टिपला जाईल झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का टीम कुडूस संघाला. पालसाई संघात क्वालिफाय होणार आहे. पालसाई संघात क्वालिफाय होईल. बाबा एक ट्रॉफी घेऊनच जा. मोरदे एक बक्षीस देऊन टाका मला. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक सहज सोपा झेल ड्रॉप झाला. एक सिंगल आली. या सिंगलने टीमची धावसंख्या 47. आता मात्र कुठेतरी ती सिंगल आली आहे धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा खर्च, 1 विकेट. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 47 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. महेश येत आहेत स्ट्रायकर रेट वरती. महेश आहेत, त्यांनी देखील दमदार फलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे. नोचा इशारा झालाय पंचांच्या माध्यमातून. अगदी पहिलं तर मग एक सिंगल नोच्या स्वरूपामध्ये हाताळली जाईल. सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना एकंदरीत 48 धावा या धावफलकावरती. तर क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चुकी पाहायला मिळाली डॉक्टर 11 संघाकडून. अगदी पहिलं तर एका बाजूने फक्त 3च क्षेत्ररक्षक होते आणि दक्ष पंच होते. खूप चांगलं लक्ष ठेवलं गेलं क्षेत्ररक्षणावरती आणि त्यानंतर पंचाने हा नो घोषित केलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतो 48 आणि येणारा बॉल फ्रीटचा असेल. महेशला संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. फ्लिक केलाय, फक्त दिशा दाखवली, स्लाइस केला बॉलला, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बावन्न धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली धावसंख्या. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर पिवळी संघाने देखील 51 धावांचा टार्गेट घोटगाव टीम समोर ठेवला होता. त्यानंतर दुसरा सामना थोडासा लो स्कोरिंगचा पाहिला. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी आहे, टप्पा पडला, खाली राहिला. त्यानंतर 22 ची धाव घेतली जाईल. तर बॅटचा स्पर्श होता असं दर्शवित असताना आणि फर्स्ट इनिंग देखील इथे समाप्त झाले. पहिल्या रनआउट होईल. धावसंख्या 52-53 धावांची आवश्यकता विजयासाठी डॉक्टर 11 संघाला.
डॉक्टर 11 संघाचा एक तनिक्ष आणि सौम्य आपण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅटिंग करण्याकरिता. रोशन पहिल्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी करण्याकरिता. 18 बॉल आणि तब्बल 53 धावा. आव्हान तर मोठं आहे. दुपारचं सत्र बॅटिंगसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी. इथे मोठे मोठे टार्गेट चेस झालेले आहेत हे देखील विसरून चालणार नाही. पहिला बॉल रोशनचा. पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अगदी पहिलं तर क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती असतील. एक धाव तर मात्र मिळतील. दुसऱ्या धावचा कॉल दिलाय. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होईल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त करत असताना तनिष्क टीमची धावसंख्या 2 अंकावरती. 52 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे पहिल्यापासून आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल डॉक्टर 11 या संघाला. टीमची धावसंख्या 2. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक. बॉल खाली सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑफ मध्ये. विकेट आली आहे पहिली. तनिष्क बाद. अगदी पहिलं तर पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी. चांगला झेल कॅरी केला गेला. फलंदाजी या ठिकाणी बाद होताना तनिष्क. पहिला धक्का डॉक्टर 11 संघाला. नवीन फलंदाज आयुष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी पहिलं तर हा संघ आपण पाहतोय आयडियल कॉलेजमधून मेडिकल कॉलेज आहे आणि मेडिकल कॉलेजमधून हा संघ इथे दाखल झालाय. डॉक्टर 11 म्हणून BMS वाले आहेत सर्व. आणि नक्कीच एक दिवस तरी क्रिकेट खेळणं गरजेचं होतं आणि क्रिकेटचा आनंद घेण्याकरता हा संघ इथे पोहोचलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आयुष पाटील आलाय न्यू बॅटर स्ट्रायकर एंड वरती. लेफ्टी बॅट्समन आहे. यावेळेला आक्रमण केलं. वॉड शॉट कमालीचा फटका. 6 धावा मिळतील. येतोय षटकार. अखूट टप्प्याचा बॉल मिळाला. संधी मिळाली. संधीचं सोनं केलं आयुष पाटीलनं. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावेने टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला भन्नाट वेग होता. वेगाला बीट झालाय फलंदाज. फुटवर्क नव्हतं. जागेवरून समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. पहिला दिवस गाजवला होता आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघानं. तो संघ क्वालिफायर झाला पहिल्या दिवसामध्ये. नेक्स्ट बॉल रोशनचा. दुसरा बॉल देखील पाहिला तर सरप्राईज दिलाय फलंदाजाला. एक सिंगल मात्र मिळेल. हपादुबीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा पाठलाग केला जाईल. दुसरी पूर्ण. तिसऱ्यासाठी आता मात्र थोडस तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. मात्र पाहू शकाल जी पहिली सिंगल घेतली त्यासाठी आपण रनआउट चेक करूयात.
चला 3 धावा असतील. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. 3 धावा इथे जोडल्या जातील धावफलकावरती. 3 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या एकंदरीत 11 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 धावांचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आयुष पाटील त्याच्या साथीने सौम्य पाहतोय. सौम्य हा प्रथम स्ट्रायकर एंड वरती येतोय आता सध्याच्या घडीला. पाली टीमचा कर्णधार आयोजन कमिटीशी त्वरित संपर्क साधा. पाली टीम आवाज पाली. षटकातला अंतिम बॉल उडवला, बॉलला उंची गाठल्या, मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या जातील. षटकाराच्या मदतीने 17 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अगदी पहिलं तर मग आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 35 ना, 12 बॉल 35 ना, 12 35 का 12 36 12 36 ना, 53 टार्गेट आहे ना, 34 53 विन आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेट आली. फलंदाज आयुष पाटील बाद. उपस्थित असाल तर आयोजन कमिटीशी त्वरित संपर्क साधा. वेले टीम आपण या ठिकाणी उपस्थित आहात का संपूर्ण संघ? थँक्यू. यानंतर होणारा सामना जय बजरंग स्पोर्ट्स दलोंडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेहेळे. या ठिकाणी पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलाय, परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या मदतीनं 18 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आलाय बॅटिंग करण्याकरिता. सौरभ यावेळेला एज अँड टेकन, झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. प्रमोदच्या खेळीचा इथे अंत होईल. धावसंख्या अगदी योग्य होती डॉक्टर 11 संघाची, परंतु त्यानंतर विकेट्स येताना पाहायला मिळाल्या, परंतु बिना प्रॅक्टिस आणि त्यानंतर हा झालेला खेळ डॉक्टर 11 संघासाठी खूप चांगला होता. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी अभिषेकचा. यावेळेला मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अभि पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. आपण पाहिले रविराज नवीन फलंदाज. अगदी पहिलं तर टीमची धावसंख्या रोखून ठेवली आहे. 18 धावा या धावफलकावरती आहेत. विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण केली आहे गोलंदाज सौरभ सवर्ण. चला टॉस साठी या वेहेळे टीमचा कर्णधार आणि जय बजरंग स्पोर्ट्स दलोंडे टीमचा कर्णधार. यावेळेला मात्र अचूक टप्पा गाठलाय. गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा स्विंग पाहायला मिळाला. वाडा तालुक्यातील एक दर्जेदार अष्टपैलूंच्या खेळाडूतील
यादीतील हा खेळाडू सौरभ. नेहमीच त्याचा दर्जेदार खेळ आपण पाहिला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावसंख्या, 52 धावांचं टार्गेट होतं. कुठेतरी पिछाडीवरती राहिला, बॅकफुट वरती राहिलाय डॉक्टर 11 संघ. यावेळेला देखील आपटून टाकलाय बॉलला, बाउन्सरचा वापर केलाय. एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला नाही, एक सिंगल मिळेल. 19 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना विजय झाला जय बजरंग स्पोर्ट्स पिवळी या संघाने एक मातबगार संघाला मात दिली, घोडगाव संघाला पराभूत केलं. त्यानंतर एनसीसी निवळी आणि त्यानंतर सामना झाला पिवळी, त्या ठिकाणी नाणेफेकी जिंकली होती. माफ करा, निवळी संघ त्या ठिकाणी पराभूत झाला. हा बोला ना, इथे याला सावरोळीला आहे, कुडूसला जात आहे. हा ठीक आहे, कुडूस मध्ये गेलात ना त्याला विचार जफर भाईचं दुकान कुठे, कोण पण सांगेल. आतमध्ये जर थोडं साजिद आलाय गोलंदाजी करण्याकरिता. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स वेहळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग दलोंडे असा सामना आपल्या भेटीला येईल. पहिलाच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल, एक सिंगल आली. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आहे ना, पूर्ण महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन आहे तो, लेदर क्रिकेटचा MUHS. सौम्य या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर लेदर क्रिकेटचा त्याच्या देखील पाठीमागे खूप अनुभव आहे आणि चांगली बॅटिंग देखील त्याने केली या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 26. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. अजून देखील पाहिलं तर दूरवरचं अंतर कापायचं. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी. यावेळेला क्लास नेत्रदीपक फटका असेल सौम्याच्या बॅट मधून, आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती भरारी घेत असताना 32 धावा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 21 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. ज्या पद्धतीनं सौम्य फलंदाजी करतोय, एक क्लासिकल फलंदाज ज्या अंदाजामध्ये फलंदाजी करतो ना त्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकमेव लढाऊ बनलाय, एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये सौम्य. 4 चेंडू आणि 21 धावा. एखादा मोठा फटका आला साजिद वरती दबाव येईल. विजयासाठी अजून देखील पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 21 धावा काढायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. ज्या पद्धतीने सौम्य फलंदाजी करतोय, लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा देखील उचलतोय. साजिद पुढचा बॉल घेऊन यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन, धाव घेतली जात नाही, रोखल्या गेल्या. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 21 ची गरज, औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. चला दोन्ही टीमच्या कर्णधार या
आई गावदेवी वेहले संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. जय बजरंग स्पोर्ट दलोंडे कर्णधार येऊ द्या. नेक्स्ट बॉल यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज. पहिला दिवस गाजवला बादशापूर संघाने, दुसरा दिवस गाजवला कवाड संघाने, तिसरा दिवस गुड्डू 11 वसुरी, चौथा दिवस म्हणजे कालचा दिवस नेवरे 11 आणि आज या स्पर्धेचा फायनल डे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस होतं, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली, चुकी होणार नाही. लॉंग ऑन मध्ये टिपला जाईल झेल. सौम्य बाद. शेवटचा बॉल शिल्लक या सामन्यातील. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे टीम T6 कुडूस. T6 कुडूस म्हणजेच हर्षद मेमन होंडो यांच्या स्पोर्ट्स शॉपचं हे नाव दिलं गेलं या संघाला T6. शेवटचा बॉल शिल्लक आहे सामन्यातील. सेकंड राऊंड करता हर्षद होंडो देखील दाखल जरूर होतील.